ತಲೆಯನ್ನ ಸಮಸ್ಥಿತಿಗೆ ತನ್ನಿ. गर्दन दाई और बाई ओर मोड़ने का अभ्यास करेंगे. ಎಡ ಮತ್ತು ಬಲಕ್ಕೆ ಕುತ್ತಿಗೆಯನ್ನು ತಿರುಗಿಸುವ ಅಭ್ಯಾಸ. श्वास लीजिए. श्वास छोड़ते हुए सिर को दाई तरफ ले जाइए. ಉಸಿರನ್ನು ಬಿಡುತ್ತಾ ತಲೆಯನ್ನು ಬಲಕ್ಕೆ ತಿರುಗಿಸಿ ಶ್ವಾಸ ಭರೆ ವಾಪಸ್ ಆइए. ಉಸಿರನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಸಮಸ್ಥಿತಿಗೆ ಬನ್ನಿ. अब श्वास छोड़ते हुए सिर को बाई तरफ लाइए. ಉಸಿರನ್ನು ಹೊರಹಾಕುತ್ತಾ ತಲೆಯನ್ನು ಎಡಕ್ಕೆ ತಿರುಗಿಸಿ ಶ್ವಾಸ ಭರ್ತೆ ಹುए ವಾಪಸ್ ಆइए. ಉಸಿರನ್ನು ಒಳಗೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಸಮಸ್ಥಿತಿಗೆ ಬನ್ನಿ. इस क्रिया को एक बार पुनः दोहराइए. ಇದೇ ಕ್ರಿಯೆಯನ್ನ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಪುನರಾವರ್ತಿಸಿ. श्वास भरते हुए सिर को सामान्य स्थिति में ले आइए. ಉಸಿರನ್ನು ಒಳಗೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ತಲೆಯನ್ನ ಸಮಸ್ಥಿತಿಗೆ ತನ್ನಿ. गर्दन घुमाने का अभ्यास करेंगे. ಕುತ್ತಿಗೆಯನ್ನ ತಿರುಗಿಸುವ ಅಭ್ಯಾಸ. श्वास लीजिए. ಉಸಿರನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಿ. श्वास छोड़ते हुए सिर को आगे की ओर झुकाइए. ಉಸಿರನ್ನು ಹೊರಹಾಕುತ್ತಾ ಕುತ್ತಿಗೆಯನ್ನು ಮುಂದಕ್ಕೆ ಬಾಗಿಸಿ श्वास प्रश्वास के साथ सिर को घड़ी की सुई की दिशा में 2 बार घुमाइए. ಉಸಿರನ್ನು ಒಳಗೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಬಲಭಾಗದಿಂದ ತಲೆಯನ್ನು ಪ್ರದಕ್ಷಿಣಾಕಾರವಾಗಿ 2 ಸಾರಿ ತಿರುಗಿಸಿ. इस क्रिया को घड़ी की सुई की विपरीत दिशा में भी 2 बार दोहराइए. ಉಸಿರನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ತಲೆಯನ್ನು ಪ್ರದಕ್ಷಿಣಾಕಾರವಾಗಿ अप्रदक्षिणाकारವಾಗಿ 2 बार ತಿರುಗಿಸಿ. श्वास लेते हुए सिर को सामान्य स्थिति में ले आइए. ಉಸಿರನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ತಲೆಯನ್ನು ಸಮಸ್ಥಿತಿಗೆ ತನ್ನಿ. हाथों को पुनः अपनी जगह लिए जाइए. ಕೈಗಳನ್ನು ಯಥಾಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿಡಿ. अब हम स्कंद चालन का अभ्यास करेंगे. स्कंद चालन. श्वास भरते हुए दोनों भुजाओं को बगल से ऊपर उठाइए. ಉಸಿರನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಕೈಗಳನ್ನು ಮೇಲಕ್ಕೆತ್ತಿ श्वास छोड़ते हुए हाथों को वापस ले आइए. ಉಸಿರನ್ನು ಬಿಡುತ್ತಾ ಕೈಗಳನ್ನು ಕೆಳಗಿಳಿಸಿ पुनः एक बार श्वास लीजिए. भुजाओं को ऊपर उठाइए. पूरा स्ट्रेच कीजिए. पूरा स्ट्रेच कीजिए. श्वास छोड़ते हुए हाथों को सामान्य स्थिति में ले आइए. ಉಸಿರನ್ನು ಬಿಡುತ್ತಾ ಕೈಗಳನ್ನು ಕೆಳಗೆ ತನ್ನಿ. ಈಗ ನಾವು स्कंद चक्र का अभ्यास करेंगे. श्वास लेते हुए अपने हाथों को बगल से कंधों की ऊंचाई तक ले आइए. ಉಸಿರನ್ನು ಒಳಗೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ 2 ಕೈಗಳನ್ನು ಭುಜದವರೆಗೆತ್ತಿ श्वास छोड़ते हुए अपने उंगलियों को अपने कंधे पर रखिए. ಉಸಿರು ಬಿಡುತ್ತಾ ಕೈ ಬೆರಳುಗಳನ್ನು ಭುಜದ ಮೇಲಿರಿಸಿ दोनों कोहनियों को आगे से पीछे की ओर 2 बार घुमाइए. आगे से पीछे की ओर 2 बार घुमाइए. 2 ಮೊಣಕೈಗಳನ್ನು ಪ್ರದಕ್ಷಿಣಾಕಾರವಾಗಿ 2 ಬಾರಿ ತಿರುಗಿಸಿ. अब विपरीत दिशा से भी यह अभ्यास श्वास प्रश्वास के बाद 2 बार कीजिए. ವಿರುದ್ಧ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ಅಭ್ಯಾಸವನ್ನು 2 ಬಾರಿ ಮಾಡಬೇಕು. श्वास छोड़ते हुए दोनों भुजाओं को वापस ले आइए. ಉಸಿರನ್ನು ಹೊರಹಾಕುತ್ತಾ ಕೈಗಳನ್ನು ಯಥಾಸ್ಥಿತಿಗೆ ತನ್ನಿ. अगला अभ्यास कटी चालन क्रिया. पैरों के बीच थोड़ी दूर बनाइए. ಪಾದಗಳ ಮಧ್ಯ ಅಂತರವಿರಲಿ. हाथों को कंधे की सीध में सामने की ओर उठाइए. ಅಂಗೈಗಳು ಪರಸ್ಪರ ಎದುರಾಗಿರುವಂತೆ ತೋಳುಗಳನ್ನು ಮೇಲೆತ್ತಿ श्वास लीजिए. श्वास छोड़ते हुए शरीर को दाई तरफ घुमाए. दाई तरफ. श्वास भरते हुए अपने शरीर को सीधा कीजिए. ಉಸಿರನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಶರೀರ ಸಮಸ್ಥಿತಿಗೆ ತನ್ನಿ. श्वास छोड़ते हुए शरीर को बाई तरफ घुमाइए. श्वास भरते हुए शरीर को सीधा कीजिए. श्वास इस क्रिया को 2 बार और दोहराइए. और एक बार श्वास लीजिए. श्वास छोड़िए. पूरा ट्विस्ट करना है शरीर को. श्वास छोड़ते हुए हाथों को भी वापस ले आइए. ಉಸಿರನ್ನು ಬಿಡುತ್ತಾ 2 ಕೈಗಳನ್ನು ಕೆಳಗಿಳಿಸಿ ವಿಶ್ರಾಂತಿ ಮಾಡಿ. घुटने की चालन क्रिया का अभ्यास करेंगे. ಮೊಳಕಾಲುಗಳ ಚಲನೆ. श्वास भरते हुए अपने हाथों को ऊपर उठाइए. नमस्कार मुद्रा बनाइए. पूरा स्ट्रेच करते हुए नमस्कार मुद्रा करेंगे. वृक्षासन की स्थिति में सामान्य श्वास प्रश्वास के साथ इस आसन में बने रहे. श्वास छोड़ते हुए हाथों को और पैरों को नीचे ले आइए.
ಉಸಿರನ್ನು ಹೊರಗೆ ಹಾಕುತ್ತಾ ಎರಡೂ ಕೈಗಳನ್ನು ಕಾಲುಗಳನ್ನು ಕೆಳಗೆ ತನ್ನಿ. अब बाएं पैर को मोड़ते हुए दाहिने पैर को जंघा पर रखिए. ಎಡಗಾಲನ್ನು ಮಡಚಿ ಬಲಭಾಗದ ತೊಡೆಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಇಡಿ. श्वास भरते हुए अपने हाथों को ऊपर उठाए, नमस्कार मुद्रा बनाए. ಉಸಿರನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಕೈಗಳನ್ನು ಮೇಲಕ್ಕೆತ್ತಿ ನಮಸ್ಕಾರ ಮುದ್ರೆಯನ್ನು ಮಾಡಿ. ತುಂಬ ಸುಂದರವಾದಂಥ ದೃಶ್ಯ. ಚಾಮುಂಡಿಗೆ ನಮ್ಮ ನಮನ. माँ चामुंडी नमः नमन. अब श्वास छोड़ते हुए हाथों और पैरों को नीचे ले आइए. ಉಸಿರನ್ನು ಬಿಡುತ್ತಾ ಕೈ ಕಾಲುಗಳನ್ನು ಕೆಳಗೆ ತನ್ನಿ. ಸ್ವಲ್ಪ ವಿಶ್ರಾಂತಿ ಪಡೆಯಿರಿ. विश्राम कीजिए. अगला अभ्यास पाद हस्तासन. अपना पैरों के बीच 4 इंच का अंतर रखिए. ಕಾಲುಗಳ ಮಧ್ಯೆ 4 ಇಂಚುಗಳ ಅಂತರವಿರಲಿ. श्वास भरते हुए हाथों को सामने से ऊपर उठाए. ಉಸಿರನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ತಾ ಕೈಗಳನ್ನು ಮೇಲಕ್ಕೆ ಎಳೆದಿ. शरीर को ऊपर की ओर खींचिए. शरीरವನ್ನು ಹಿಗ್ಗಿಸಿ. श्वास छोड़ते हुए यथा प्रकार आगे झुकिए. प्लीज बेंड फॉरवर्ड अकॉर्डिंग टू योर कैपेसिटी. अपने हथेलियों को पैर के पंजों के पास रखिए. ಕೈಗಳನ್ನು ಪಾದದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಇಡಿ. ತಲೆಯನ್ನ ಮೊಳಕಾಲುಗಳಿಗೆ ತಾಗಿಸಿ. लेट द हेड टच योर नी इफ पॉसिबल. सामान्य श्वास प्रश्वास के साथ आसन में बने रहिए. ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಆಸನದ ಸಮತೋಲನವನ್ನು ಕಾಯ್ದುಕೊಳ್ಳಿ. अब श्वास भरते हुए हथेलियों को ऊपर उठाए और शरीर को सीधा कीजिए. ಉಸಿರನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ನಿಧಾನವಾಗಿ ಯಥಾಸ್ಥಿತಿಗೆ ಬನ್ನಿ. ಉಸಿರನ್ನು ಬಿಡುತ್ತಾ ಎರಡೂ ಕೈಗಳನ್ನು ಕೆಳಗಿಳಿಸಿ. विश्राम कीजिए. अब हम अर्ध चक्रासन का अभ्यास करेंगे. अपने हाथों को कमर के पीछे रखिए. ನಿಮ್ಮ ಕೈಗಳನ್ನು ಸೊಂಟದ ಮೇಲೆ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ. श्वास भरते हुए सिर और कमर को पीछे ले जाइए. ಉಸಿರನ್ನು ಒಳಗೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ತಲೆ ಮತ್ತು ಸೊಂಟವನ್ನು ಹಿಂದಕ್ಕೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ. श्वास छोड़िए और सामान्य श्वास प्रश्वास के साथ आसन में बने रहने का प्रयास कीजिए. ಆಸನವನ್ನು ಸಮಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಕಾಯ್ದುಕೊಳ್ಳಿ. सुंदरवादंता अभ्यास क्रम. ये आसन श्वासन क्षमता को बढ़ाता है. अब श्वास भरते हुए सिर को वापस ले आइए. ಉಸಿರನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ತಲೆಯನ್ನ ದೇಹವನ್ನು ಮೇಲಕ್ಕೆತ್ತಿ. श्वास छोड़ते हुए अपने हाथों को सामान्य स्थिति में ले आइए और विश्राम कीजिए. अगला आसन त्रिकोणासन. दोनों पैरों के बीच 3 से 4 फीट की दूरी बनाए. ಎರಡೂ ಕಾಲುಗಳ ನಡುವೆ 3 ರಿಂದ 4 ಅಡಿಗಳ ಅಂತರವಿರಲಿ. श्वास लेते हुए दोनों हाथों को बगल से कंधों की ऊंचाई तक ले आइए. ಉಸಿರನ್ನು ಒಳಗೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಎರಡೂ ಕೈಗಳನ್ನು ಭುಜದವರೆಗೆ ಮೇಲೆತ್ತಿ. दाएं पैर के पंजे को दाई तरफ घुमाए. ಬಲಪಾದವನ್ನು ಬಲಬದಿಗೆ ತಿರುಗಿಸಿ. श्वास छोड़ते हुए धीरे धीरे दाई तरफ झुकते जाए. ಉಸಿರನ್ನು ಬಿಡುತ್ತಾ ನಿಧಾನವಾಗಿ ಬಲಭಾಗಕ್ಕೆ ಬಾಗಿ. दाएं हाथ को दाएं पैर के पीछे रखिए. बलगई बलपादದಿಂದ इडिसी. अपने सिर को ऊपर उठाए और मध्यमा उंगली को देखिए. ತಲೆಯನ್ನು ಮೇಲೆ ಕೆತ್ತಿ ಎಡಗೈ ಮಧ್ಯದ ಬೆರಳನ್ನು ನೋಡುವ ಪ್ರಯಾಸ ಮಾಡಿ. इस आसन में कुछ देर बने रहिए. अब श्वास भरते हुए वापस आइए. ಉಸಿರನ್ನು ಒಳಗೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಯಥಾಸ್ಥಿತಿಗೆ ಬನ್ನಿ. अपने दाहिने पैर के पंजे को सीधा कर लीजिए. ಪಾದವನ್ನು ನೇರವಾಗಿರಿಸಿ. अब बाएं पैर के पंजे को बाई तरफ घुमाइए. ಎಡಗಾಲಿನ ಪಾದವನ್ನು ಎಡಬದಿಗೆ ತಿರುಗಿಸಿ. श्वास छोड़ते हुए बाई तरफ झुकते जाए. निधानವಾಗಿ ಉಸಿರನ್ನು ಬಿಡುತ್ತಾ ಎಡಭಾಗಕ್ಕೆ ಬಾಗಿ. बाएं हाथ को बाएं पैर के पीछे रखिए. अपने सिर को ऊपर की ओर घुमाए और मध्यमा उंगली को देखिए. ತಲೆಯನ್ನು ಮೇಲಕ್ಕೆ ತಿರುಗಿಸಿ ಮಧ್ಯದ ಬೆರಳನ್ನು ನೋಡುವ ಪ್ರಯಾಸ ಮಾಡಿ. आसन में कुछ देर बने रहे. श्वास भरते हुए वापस आइए. ಉಸಿರನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಮರಳಿ ಬನ್ನಿ. अपने बाएं पैर को पंजे को सीधा कर लीजिए. ಎಡಗಾಲಿನ ಪಾದವನ್ನು ನೇರವಾಗಿರಿಸಿ. दोनों पैरों को मिलाइए और हाथों को भी वापस ले आइए. विश्राम कीजिए. ಎರಡೂ ಕಾಲುಗಳನ್ನು ಕೂಡಿಸಿ ಎರಡೂ ಕೈಗಳನ್ನು ಯಥಾಸ್ಥಿತಿಗೆ ತನ್ನಿ.
अब हम बैठकर किए जाने वाले आसनों का अभ्यास करेंगे। ಈಗ ಕುಳಿತು ಮಾಡುವ ಆಸನಗಳನ್ನು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡೋಣ। ಆರಾಮ್ से बैठ जाइए, ನಿಧಾನವಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಿ। पैरों को सामने की तरफ सीधा कर लीजिए। ನಿಮ್ಮ ಎರಡೂ ಕಾಲುಗಳನ್ನು ಮುಂದಕ್ಕೆ ಚಾಚಿ हाथों को नितंब के पास रखिए। ಎರಡೂ ಕೈಗಳನ್ನು ಸೊಂಟದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿಡಿ। कमर सीधा कर लीजिए, ಬೆನ್ನನ್ನು ನೇರವಾಗಿರಿಸಿ। इसे दंडासन कहते हैं, इदु दंडासन। अब हम भद्रासन का अभ्यास करेंगे। लेते हुए पैरों को मोड़ते हुए दोनों तलवों को मिलाइए। ಉಸಿರನ್ನ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಕಾಲುಗಳನ್ನು ಮಡಚಿ ಹಿಮ್ಮಡಿಗಳನ್ನು ಸೇರಿಸಿ श्वास छोड़ते हुए पंजों को पकड़ लीजिए। ಉಸಿರನ್ನು ಹೊರಹಾಕುತ್ತಾ ಕಾಲುಗಳನ್ನು ಹಿಡಿಯಿರಿ। अपने एड़ियों को शरीर के तरफ ले जाइए। ಎರಡೂ ಪಾದಗಳನ್ನು ಶರೀರದ ಹತ್ತಿರಕ್ಕೆ ತನ್ನಿ। सीधा बैठ जाइए, ನೇರವಾಗಿ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಿ। यह आसन महिलाओं के लिए बहुत लाभदायक है। ಈ ಆಸನವು ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ತುಂಬಾ लाभदायकವಾದಂಥದ್ದು। वापस दंडासन में वापस आइए, थोड़ी देर विश्राम कीजिए, पुनः दंडासन स्थिति के बंदो विश्रांति मारिए। अब हम 3 आसनों का जड़ी बनाएंगे। पहला अभ्यास वज्रासन। पैरों को मोड़ते हुए एड़ियों के बीच बैठ जाइए। ಎರಡೂ ಕಾಲುಗಳನ್ನು ಮಡಚಿ ಪಾದದ ಮೇಲೆ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಿ। दोनों पैरों के अंगूठे मिले हुए हो। ಪಾದದ ಬೆರಳುಗಳನ್ನು ಕೂಡಿಸಿ हाथों को घुटनों पर रखिए। ಎರಡೂ ಕೈಗಳನ್ನು ಮೊಳಕಾಲಿನ ಮೇಲಿಡಿ। कमर और गर्दन को सीधा कीजिए। ಬೆನ್ನು ಮತ್ತು ತಲೆ ನೇರವಾಗಿರಲಿ। सामान्य श्वास प्रश्वास के साथ आसन में बने रहिए। वज्रासन। इसी के आगे हम उष्ट्रासन का अभ्यास करेंगे। अर्ध उष्ट्रासन। अपने घुटनों पर खड़े हो जाइए। ಎರಡೂ ಮೊಳಕಾಲುಗಳ ಮೇಲೆ ನಿಂತುಕೊಳ್ಳಿ। हाथों को कमर पर रखिए। ಎರಡೂ ಕೈಗಳನ್ನು ಸೊಂಟದ ಮೇಲೆ ಇಟ್ಟುಕೊಳ್ಳಿ। श्वास लेते हुए सिर और कमर को पीछे की तरफ झुकाए। ಉಸಿರನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ತಲೆ ಮತ್ತು ಬೆನ್ನನ್ನು ಹಿಂದಕ್ಕೆ ನಿಧಾನವಾಗಿ ಬಾಗಿಸಿ श्वास छोड़िए। सामान्य श्वास प्रश्वास के साथ आसन के अंतिम घड़ी में रहने का प्रयास कीजिए। अर्ध उष्ट्रासन कमर दर्द को ठीक करने में बहुत सहायक है। श्वास भरते हुए सिर को उठाए और शरीर को सीधा कीजिए। ಉಸಿರನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ತಲೆಯನ್ನು ನೇರವಾಗಿರಿಸಿ श्वास छोड़िए। वज्रासन की स्थिति में बैठ जाइए। अगला अभ्यास शशकासन। दोनों घुटनों के बीच कुछ इंच की दूरी बनाएं। ಎರಡೂ ಮೊಳಕಾಲುಗಳನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಅಗಲ ಮಾಡಿ